उमदी तालुका जत जिल्हा सांगली येथे काल झालेल्या अवकाळी पावसाने बेदाण्याचे नुकसान, शेतकऱ्याची उडाली मोठी धांदल। उमदी तालुका जत जिल्हा सांगली येथे काल अचानक झालेल्या पावसाने द्राक्ष बागायतदार, आंबा पीक व बाकीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेडवर टाकलेल्या बेदाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्याचे कंबरडे मोडलेले आहे। महाशिवरात्रीनंतर उन्हाची तीव्रता वाढल्याने पाऊस होणार नाही असा अंदाज बांधून अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष काढणीला सुरुवात केली होती। बाजारभावातील चढउतार लक्षात घेऊन सर्रास शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळले होते। शेडवर द्राक्ष टाकून सुकवण्याची प्रक्रिया सुरू असताना अचानक काल पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांनी शेडवर केवळ शेडनेटचा आधार घेतला होता। प्लॅस्टिक आच्छादन न घातल्यामुळे पावसाने पाणी थेट द्राक्षावर पडले। 6 तास दिवसापासून सुकत असलेल्या बेदाणा ओलाव्यामुळे फिकट पडला असून गुणवत्ताही घसरलेली आहे। परिणामी तयार माल बाजारात कमी दराने विकावा लागण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। याचबरोबर अवकाळी पावसाचा मोठा फटका बागायती पिकांनाही बसलेला आहे। रब्बी हंगामातील गहू, मका, ज्वारी, भुईमूग या पिकांनाही त्याचा मोठा फटका बसलेला आहे। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.